नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय साम टीव्ही। आज सकाळ सन्मान सोहळा आहे 2025। नमस्कार मॅम, तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन। आज आपल्यासोबत आहेत कुमुदिनी इंगळे। तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल तुमच्या भावना काय? मॅडम, हा माझ्या जीवनातला खूप मोठा पुरस्कार आहे। मागील 33 वर्षापासून मी अनाथ निराधार निराश्रित बालकांची सेवा करते आहे। 6 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींना त्यांना सक्षम करणं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं आणि समाजाच्या प्रवाहामध्ये आणणं। कारण प्रत्येक मुलगी कुठेतरी पीडित असते, बलात्कारित असते किंवा कुठला तरी तिच्यावर अन्याय झालेला असतो, जी बालकल्याण समितीमार्फत बालगृहाला दाखल होते। 6 ते 18 वर्ष वयोगटातील मुली ह्या तिथे वास्तव्याला येतात। 18 वर्षानंतर ह्या मुलींचं पुढे काय, हा एक ज्वलंत प्रश्न असतो। त्यांना जर संस्थेतून रिलीव्ह करायची वेळ आली, अंधारमय होऊ शकतं। ह्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही 1 जानेवारी 2023ला आम्ही सदा शांती आधारगृह 18 वर्षावरील मुलींचं पुनर्वसन कार्य सुरू केलेलं आहे आणि हे कार्य करताना त्यांचं संपूर्ण संगोपन, त्यांचं शिक्षण, लग्न आणि एक सुरक्षित माहेर अशा प्रकारचा आमचा उपक्रम आहे। जय शिंगळे। आणि हा जो पुरस्कार मला मिळालेला आहे त्या पुरस्काराबद्दल मी सन्माननीय राहुल गडपाले साहेब यांना विशेष धन्यवाद देते। त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ वैशाली राहुल गडपाल यांना सुद्धा धन्यवाद देते आणि संपूर्ण सकाळच्या आणि सॅम टीव्हीच्या सर्व टीमला मी धन्यवाद देते। हा क्षण माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि गौरवाचा आहे। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।